नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ चॅनल ब्लॉगर अनिता. सो माझी एनर्जी बघताय ना तुम्ही, आणि ह्याची एनर्जी डल झालेली आहे, दिवसभर कंटाळा आला आहे. सो हा ब्लॉग एक असाच रॅन्डम ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आम्ही डिसाईड केलं काहीतरी वेगळं ट्राय करू यावेळेला. तर या ब्लॉगची डिटेल्स सगळी मी देते आणि तू सगळं आवरून घे, मग आपल्याला निघायला तसं. तर मी जरा बसते आणि तुम्हाला डिटेल देते. हा ब्लॉग ॲक्च्युली कसा असणार आहे, एक रॅन्डम आहे. आम्ही डिसाईड केलं, म्हणजे मी डिसाईड केलं आहे, माझ्या डोक्याची प्लॅनिंग आहे की असं काहीतरी करणार आहे की 50-50 रुपये ईच पर्सन घेणार आहे. त्याच्याकडे 50 रुपये असणार आहे, माझ्याकडे 50 रुपये असणार आहे, आणि आम्ही शॉपिंग करणार आहोत. 50 रुपयाची शॉपिंग. तुम्हाला प्रश्न पडला असेल 50 रुपयात नेमकं घेणार तरी काय? तर तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम गोष्टी विकत घेणार आहोत. मी 50 रुपयात मॅक्सिमम गोष्टी घेणार आहेत, आणि त्यालाही जास्तीत जास्त गोष्टी घ्यायच्या आहेत 50 रुपयामध्ये. 50 रुपयामध्येच घ्यायच्या आहेत, एक्स्ट्रा पैसे टाकू शकत नाही. मग त्याच्यानंतर, आणि त्या वस्तू अशा असणार आहे की आपण खाऊ देखील शकतो, किंवा यूजफुल देखील वस्तू असू शकतात. त्याला यूजफुल होईल, मला यूजफुल होईल, अशा काहीतरी ज्या यूज नाही होणार, किंवा ज्या नंतर वन टाईम म्हणजे अनयूज वस्तू नाही घ्यायच्या आहे. खाण्याच्या असेल तर बेटरच होईल. तर असं काहीतरी करणार आहोत. सो खूप मजा येणार आहे. आय एम सो एक्सायटेड. सो खूप मजा येणार आहे. हा व्लॉग आता स्टार्ट इथून केलेला आहे. आय डोंट नो की आम्ही बाहेर गेल्यानंतर शूट करू की नाही, बट असं काहीतरी असणार आहे. आणि वस्तू घेऊन आम्ही घरी येणार आहोत, आणि नंतर आम्ही बघणार आहोत की दोघांपैकी कोणी सगळ्यात जास्त वस्तू घेतल्या, जास्त प्रोडक्ट आम्ही 50 रुपयामध्ये खरेदी केल्या. चल, झालं तुझं? तर अशा प्रकारे असं काहीतरी असणार आहे. आणि रूल्स तुम्हाला सांगते, तुला देखील सांगते. तर गाईज, तर ह्याचे रूल्स काय एकंदरीत असं असणार आहे की या 50 रुपयामध्ये ह्याच्याकडे 50, माझ्याकडे 50 असणार आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू घ्यायच्या आहेत. खायच्या घेऊ शकतो, किंवा या यूज करता येतील दोघांपैकी कोणाला, तशा काही वस्तू असतील. सो लेट्स सी. यूज करता येईल म्हणजे काही असू शकतं. यूज म्हणजे एखादा तू 10 रुपयाचा फेस वॉश घेऊ शकतो, जो तू रोज यूज करू शकतो. हिमालयाचा येतो 10 रुपयाचा फेस वॉश. साबण घेऊ शकतोस, किंवा काही असं. आपल्या डीमार्टमध्ये सगळं यूज करण्याच्या गोष्टी असतात, थोडी फेकण्याच्या गोष्टी असतात. समजा तू काय घेतलं असं खेळ, असं म्हणजे असं काय नको की जे वेस्ट होईल तसं. काय वेस्ट होईल? मसाला घेतला 5 रुपयाचा, तो यूज होईल. हा ठीक आहे, तुला जे ठीक वाटतं ते तू घे. खायचं घ्यायचं फक्त, खायचं यूज काय नाही. बेस्ट. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? हा ठीक आहे. मग एक चेंज आहे थोडासा. आम्ही फक्त खायच्या गोष्टी घेणार आहोत की आल्यानंतर ते लगेच खाता येईल, पण 50 रुपयामध्ये मॅक्सिमम खायच्या गोष्टी घ्यायच्या. ठीक आहे, चला. तर आता निघत आहोत आम्ही घरातून तिथे जायला, आणि मला शॉपिंग देखील करायची आहे. उद्या वटपौर्णिमा आहे, त्यासाठी देखील शॉपिंग करायची. आता आम्ही निघत आहोत. चलो. तर गाईज, आम्ही रिटर्न आलेलो आहोत घराला, पण आम्ही जे ठरवून गेलो होतो ते अजिबात झालेलं नाही आहे. सगळा प्लॅन विस्कटलेला आहे. फालतूगिरी झाली आमच्याबरोबर. तुम्हाला सांगते काय झालं. आम्ही गेलो, आमचे ते शॉप आहे खाली, तिथे गेलो सामान घ्यायला. सो हा वेगळ्या ठिकाणी गेला, मी वेगळ्या ठिकाणी गेले. आम्ही आमचं घेत होतो. मग आम्ही डिसाईड केलं की कमी म्हणजे एकदम लो प्राईस, म्हणजे 5 रुपये. मी विचार केला की 5 रुपयाचं काहीतरी घेईल की जेणेकरून मला जास्त मॅक्सिमम वस्तू घेता येईल, आणि ह्याने पण तोच विचार केला सेम. पण प्रॉब्लेम हा झाला की ज्या शॉपमध्ये आम्ही गेलेलो त्या शॉपमध्ये 5 रुपयाचं काहीच नव्हतं. तिथे स्टार्टिंग प्राईसच 10 रुपये होती. मग त्याच्यामुळे जरी आम्ही 10चं घेतलं तरी 5 प्रोडक्टचे आमचे 50 रुपये खतम. तर 5 प्रोडक्ट आले असते, मग त्याचे पण 5, माझे पण 5. मग अशा प्रकारे हा चॅलेंज काय झाला असता, कंप्लीट व्यवस्थित झाला नसता. मग आम्ही तो प्लॅन तिथेच ड्रॉप केला. 1-2 गोष्टी असू शकतात. एक तर तिथे 5च्या वस्तू नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम फेस झाला, त्यामुळे जास्त घेता नाही आलं. सेकंडली, आमचा जो बजेट होता तो काहीतरी लो बजेट घेऊन चाललो आम्ही, त्याच्यामुळे हा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला. मग मी माझं डोकं लावलं हुशार. मग मी माझं हुशारी चालवली, आणि मग मी ह्याला बोलली की आपण एक वेगळा म्हणजे कंटिन्यू करूया का. प्लॅन जर विस्कटला आहे तर व्लॉग म्हणजे स्टार्ट तर केला आहे ना, मग आपल्याला फिनिश तर करायचं आहे. तर मग मी डोकं लावलं, आणि मी ह्याला बोलली की आपण
हा ब्लॉग कंटिन्यू करूया. इन्स्टेड ऑफ 50-50 आपण कलर चॅलेंज करूया. ठीक आहे. तर आम्ही डिसाईड केलं की कलर चॅलेंज करत आम्ही 3 कलर रँडमली डिसाईड केले. येलो, रेड आणि व्हाईट. अशा प्रकारे 3 कलर डिसाईड केले. तर 3 कलरचे प्रोडक्ट तो माझ्यासाठी घेणार आणि मी त्याच्यासाठी घेणार असं काहीतरी डिसाईड केलं. 10 रुपीजचं जास्त महागातलं घेतलेलं नाही आहे. 10 रुपयाच्याच वस्तू घेतलेल्या आहे. तो माझ्यासाठी मी त्याच्यासाठी द्यायचे 3 कलरच्या वस्तू आम्ही घेतल्यात. बिकॉज मला हा ब्लॉग कंटिन्यू करायचा होता, संपवायचा होता. स्टार्ट केला आहे तर शेवट तर झालाच पाहिजे. त्याच्यामुळे मी हे कंटिन्यू केलं आणि हा प्लॅन मी पूर्ण चेंज करून टाकला सडन, बिकॉज मी आहे. तर अशा प्रकारे वस्तू घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे आहे मी आणलेलं, त्याने आणलेलं, तो त्याच्याकडे आहे आणि आता तो घेऊन येणार आहे आणि आम्ही दाखवणार आहे तुम्हाला की मी त्याच्यासाठी काय घेतलं आणि त्याने माझ्यासाठी काय घेतलेलं आहे. तर सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर आता तुम्ही तुमचं प्रोडक्ट काढा, मी माझं प्रोडक्ट काढते. तर मी माझं प्रोडक्ट खूप युजफुल वस्तू आणल्यात मी काही त्याच्यासाठी, खूप युजफुल, ज्या त्याला आवडतील आणि ते खाणारच वस्तू आहेत. त्याने पण खायच्याच घेतल्या, मी पण खायच्याच घेतल्यात. खूप छान घेतल्यात मी. ठीक आहे. सो सगळ्यात आधी मी तुला सांगते कलर विच कलर. हा लहानपणी लय खेळायचो. तर कलर 3 कलर डिसाईड आहे. येलो, व्हाईट आणि रेड. तर सगळ्यात आधी कोणता कलर घेऊया? येलो. सो कलर विच कलर? येलो कलर. तर येलो कलर मी सांगू माझं प्रोडक्ट दाखव. टाळान टाळान टाळान. हे आहे पेरी पेरी चिली सॉस. ह्याच्यामध्ये येलो कलर आहे बघ. हे सॉस घेतलं तुझ्यासाठी बिकॉज तू डाएट फॉलो करतो, तो हे तुला यूज होईल सॉस खायला. ठीक आहे. अंडी वगैरे बरोबर. आता तुझी वारी. ठीक आहे. हा हे मी ऑफिसला घेऊन जाऊ शकते खाण्यासाठी. तुझं घेतलं ना? सांग. कलर विच कलर विच कलर? कोणता कलर? रेड. ओके. मला असं वाटतं हे तुला खूप आवडणार आहे जे मी आणलंय तुझ्यासाठी. खूप जास्तच आवडणार आहे. दाखव. ब्राउनी घेतली. ब्राउनी तुझ्यासाठी. ब्राउनी 10 रुपयाची ब्राउनी घेतली गाईज, मस्तवाली. आवडलं ना तुला? इथे बघ एक्सप्रेशन दाखव. आवडलं ना? दाखव मला काय घेतलं रेड कलरचं. ओ माय गॉड, बिस्कॉफ छान आहे, मला आवडलं. तू मला बिस्किटच का आणले सगळी? एक मिनिट. हे पण बिस्किट बिस्किटच खात बसू काय मी? हा. नाव कलर विच कलर? एकच उरलाय, व्हाईट कलरचं. आता तू पहिला दाखव मग मी तुला दाखव. ओ माय गॉड. तुझा उद्या उपवास आहे ना म्हणून म्हणलं. हा काय? अरे हा राजगिराची चिक्की चालते उपवासाला. काय उद्या माझा उपवास आहे त्याच्यामुळे हे मला बेस्ट आहे. तर आता माझी टर्न आहे. व्हाईट कलरचं दाखवायचं एक. सो हे घेतलंय मी. वन मोर सॉस आणलेत. हा मग सॉस हे असतात, युजफुल असतात. असं बिस्किट पण चालतं, यूज खाऊ शकतो. ठीक आहे. हा व्हाईट सॉस आहे. व्हाईट सॉस नाही आहे. कोणता सॉस आहे? मायोनीज आहे. पण मी वेगवेगळं आणलंय. मेयोनीज आहे, हॉब्स आणि बिस्किट वेगवेगळे आहेत. हे घे. अजून काय आणलंय? तू वड्याच्या झाडाची फांदी आणलं माझ्यासाठी. काढतेस ते पिशवीतून. आणि एक हे मी माझ्यासाठी पण आणलं. मला पण खायचं. तुला काय खायचं? तुझा उपवास आहे उद्या? खायला उपवास. दोन्ही पण मलाच आहे ना. तुला ऑलरेडी मी हे दिलंय. ब्राउनी आहे. एवढं भारी आहे तुझ्याकडे खाण्यासाठी. तर हे मलाच दे ना. उद्या उपवासाला होऊन जाईल ना मला. घेऊ मी आहे. हा थँक्यू. तुला खायचंय काय? इथे बघून बोल. तुला खायचंय काय? डोळ्यात बघून बोल. नाही खायचंय. सो अशा प्रकारे आम्ही आमच्या वस्तू एक्सचेंज केलेल्या आहेत. बड़ा हरामी हो बेटा. तर आता वस्तू एक्सचेंज झालेल्या आहेत. मला तर खूप आवडल्या आहेत. मला मिळाले आहे बिस्किट आणि राजगिरा चिक्की 2. ते पण 3 ऐवजी मला 4 वस्तू मिळालेल्या आहेत. त्यामुळे मी तर खूप खुश आहे. आणि अजून मला बिस्कॉफ मिळालं आहे. ते ब्राउनी मला पण थोडं दे. मग ते मला दे. ते मी उद्या खाणार ना. उद्या सकाळी फोडेल मी ते. ठीक आहे. नाही मला थोडी ब्राउनी. मी कधी ट्राय नाही केलं. मला ट्राय करायची ती कशी लागते.
एवढी जास्त दिली मला, तुला नाही आवडली? चांगली आहे पण गोड आहे ना. शुगर आहे याच्यात. सो माझा ओव्हरऑल माझं जास्त फायदा झाला आहे गाईज. 5 प्रोडक्ट मिळाले, 5 वस्तू खाणार आहे मी. सो आता हे मी खाते थोड्या वेळातच. तर हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करूया. नक्की कळवा कमेंटमध्ये तुम्हाला आमचा एक छोटासा चॅलेंजिंग ब्लॉग कसा वाटला, जो आम्ही जो कुठेतरी फिनिशिंग पॉईंटला आलेला, विस्कटला होता, खराब झाला होता, बट तो कवर करून आम्ही काहीतरी वेगळं केलं आणि हा कंप्लीट केला आहे ब्लॉग. नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि चॅनलला जो कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा नवीन ब्लॉगसाठी, अपडेटसाठी. आणि भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, चॅलेंजिंग ब्लॉग किंवा काही ब्लॉग असू शकतो. सो त्यासाठी स्टे ट्यून आणि लवकरच भेटू. तर तोपर्यंत बाय कर.